विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शपथविधी कधी होणार, असे अनेक प्रश्न समोर आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासमोर भाजपचे नेते रावसाहेब दानवे आहेत। सर, खरं तर मोठं यश मिळालेलं आहे, मात्र आता मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्री कोण याचा निर्णय करणारा मी कोणी अधिकृत नाही आहे। आमची एक पद्धत आहे, विधानसभेचा उमेदवार निवडण्याची सुद्धा एक पद्धत आहे। काही लोक आम्हाला नाव ठेवतात की आम्ही निर्णय आम्हीच करतो, दिल्लीला जायची गरज नाही। त्यांचं व्हायच कोण दिल्लीला? इथं असं आहे की आता विधिमंडळाचे जे काही आमदार निवडून आले त्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। बैठकीमध्ये आमचा नेता निवडला जाईल। NCPनं त्यांचा नेता निवडला आहे। आज संध्याकाळी शिवसेनेचा नेता निवडला जाईल आणि तिन्ही पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते जे निवडले जाईल ते एकत्र बसतील आणि जो काही निर्णय करतील तो श्रेष्ठीला कळवतील आणि श्रेष्ठी जो काही निर्णय करेल तो तिघालाही मान्य असेल आणि जो काही निर्णय होईल मुख्यमंत्री कोण तो आमचे श्रेष्ठी ठरवतील। खरं तर भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजे। शिवसेनेचे आमदार सुद्धा म्हणतायत की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आहे, तर तेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असला पाहिजे। असं आहे, आमदाराचं मत विचारात घेतलं जाईल, नाही असं नाही, आणि मत विचारात घेतल्याच्यानंतर निर्णय नेते करतील। खरं तर भाजपचे आमदार म्हणतात की मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी त्याग बलिदान केला होता 105 आमदार असतानाही, तर आता ती वेळ येऊ नये, आता तेच मुख्यमंत्री बनायला पाहिजे। पण एखाद्या आमदाराने असं मत व्यक्त करणं काय गैर नाही आहे, गैर नाही आहे। कोणाला वाटत नाही की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, पण आमच्या पक्षाचं जे धोरण आहे, ज्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढलो त्यांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही हे करत नसतो आणि ती जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे। खरं तर उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर जाण्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हेच कारण होतं, आता सुद्धा त्याच अडचणी समोर पाहायला मिळते तुम्हाला? मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे त्यातलं कारण नव्हतं। त्यांना दूर जायला निवडणूकपूर्वच त्यांनी त्यांच्याशी संधान साधलं होतं आणि बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी जी युती घडून आणली होती या राज्यात त्याचा फॉर्म्युला बी ठरलेला होता आणि तो असा होता, ज्याचे जास्त निवडून येतील तो आमचा मुख्यमंत्री। 95ला त्यांची माणसं निवडून आली, त्यांचा मुख्यमंत्री झाला होता। ते सूत्र पुढं चालू राहिलं असतं, त्यांच्या लक्षात आलं की हे सूत्र जर चालू राहिलं तर ही युती तोडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी ती युती तोडली, असंघाशी संगत केली, अनैसर्गिक सरकार जन्माला घातलं। 2.5 वर्ष या राज्यातले वाया गेले। नंतर आमचं सरकार आलं, आमचं सरकार आणि त्या सरकारची राज्यातल्या जनतेने तुलना केली की या सरकारनं काय केलं, त्या सरकारनं काय केलं। आमच्या सरकारनं जे निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा सरळ सरळ शेतकऱ्याला झाला की आमच्याकडे जे बिजली बिल बाकी होतं ते बिल आमच्या आजोबापासूनचं होतं, कारण त्यावेळेस शेतीमध्ये निघालेला माल पूर्णपणानं विकून घर चालवून बिल भरण्या एवढे पैसेच आमच्याकडे उरत नव्हते आणि ते बिल थकत गेलं। आम्ही मोर्चे काढले, आम्ही आंदोलन केले, मी 32 वर्ष विरोधी पक्षात राहिलो, पण आमच्यानं बिल माफ नाही झालं। आमचं 2.5 वर्षात सरकार आलं, आम्ही 100% बिल माफ केलं मागचं आणि पुढं 5 वर्ष बिल मागणार नाही, हा एक निर्णय महत्त्वाचा होता। दुसरा निर्णय महत्त्वाचा होता की आम्ही शेतकऱ्याला 90% अनुदानावर सोलार पंप दिलेत। जे कापूस, ज्वारी, बाजरी, मक्का विकून आम्ही सोलार पंप विकत आणत होतो तो फक्त 9 लाख रुपये, 1 लाख रुपये आम्ही भरतो आणि 9 लाख रुपये सरकार भरत आहे आणि मागेल त्याला पंप, असा काही वशिला लागत नाही त्याला। त्याचाही फायदा शेतकऱ्याला झाला, म्हणजे शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक, पंप आम्ही दिलेत 90%, बिजली बिल माफ केलं, शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक झाली। शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असल्याशिवाय शेती फायद्यात चालत नाही, नैसर्गिक संकटं येतात आणि त्यावेळेस सरकार हे पाठीशी पाहिजे। एक दुसरी गोष्ट, आमचा संसार चालवण्यामध्ये सुद्धा सरकारने मदत केली। 3 सिलेंडर महिलांना मोफत दिलेत। आमच्या महिलांना सिलेंडर आणायचं तर घरातल्या पैशातून आणावं लागत होतं, आज ते फ्री मिळतं आहे आम्हाला। प्रत्येक महिलेला 1,500 रुपये, 7,500 रुपये जमा केले आमच्या सरकारनं। अजून एक हप्ता आम्ही जमा करणार होतो,
पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना निवडणूक आयोगाकडे गेली, तक्रार केली की आत्ता हा हप्ता दिवाळीचा टाकू देऊ नका. टाकला तर ह्या महिला सगळ्या भाजपला मतदान करतील, नाही टाकू द्याला. त्याची एक चीड होती लोकांमध्ये. त्यामुळं शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक आणि संसार चालवण्यामध्ये सरकारची गुंतवणूक असल्यामुळं या सरकारबद्दल मत चांगलं झालं आणि त्याचा परिणाम म्हणून, सकारात्मक परिणाम म्हणून या राज्यातल्या मतदारांनी आम्हाला मतदान दिलं आणि आमचं सरकार आलं आहे. पण विरोधकांनी म्हटलेलं आहे का जो निकाल हाती आलेला आहे तो आम्हाला मान्य नाही, याच्यामध्ये गडबड आहे काहीतरी. मान्य काय त्यांना? सुप्रीम कोर्टात निर्णय मान्य करतात का ते? नाही. मोदीचे निर्णय मान्य करतात का? नाही. आत्ता हा जो लोकशाहीच्या दरबारात आम्ही जाऊन मतं मागू असं जे म्हणत होते, दरबारात ते गेले, आम्ही गेलो. आता दरबारात निर्णय लागला, तो मान्य करते का ते? नाही. ते फक्त संजय राऊतांचा निर्णय मान्य करतात, बाकी कोणाचा नाही करत. आणि त्यांचा निर्णय जर मान्य करत असतील आता याच्यानंतरही, एवढ्या पडझडीनंतरही, तर मी सांगितलं तुम्हाला की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये भांडणं लागल्याशी राहणार नाही. कारण त्यांच्यामुळेच भाजप शिवसेनेचे भांडणं लागले, त्यांच्यामुळेच एकनाथ शिंदेचे त्यांचे भांडणं लागले. आता मला वाटतं त्यांनी त्यांचा सल्ला घेणं बंद करावं. या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. काँग्रेसने सुद्धा आपले देशभरातले सगळे नेते जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बोलवलेले होते. तरीही एवढा मोठा पराभव जो 2014ला मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा नव्हता तेवढा होताना पाहायला मिळाला. असं आहे, आत्ताही हा जो जनादेश आम्हाला मिळाला तो मोदीजीच्या नेतृत्वामुळंच मिळाला. जे काही मतदान झालं ते मोदीच्या निर्णयाला पाहूनच मतदान झालं आहे. त्यामुळं ही तिसऱ्यांदा सरकार आलं आहे. आता सतत तिसऱ्यांदा 100पेक्षा जास्त आमदार तिसऱ्यांदा येणं या 20-25 वर्षामध्ये सुद्धा काँग्रेसला बी जमलं नाही. आणि त्यामुळं जनता आता मोदीच्या नेतृत्वावर खुश आहे, त्यांच्या निर्णयावर खुश आहे. आणि त्यामुळेच आम्हाला मिळालेला हा निर्णय, आम्हाला मिळाला जनादेश. शेवटचा प्रश्न, तुमचा नेता निवड कधी होणार आणि शपथविधी कधी ठरला आहे? 26 नंतर होईल. केव्हा होईल तारीख ठरली की सांगू. पाहता आपण शपथविधी जो आहे तो 26 नंतर होईल आणि मुख्यमंत्री पद जे आहे ते सगळ्यांशी चर्चा करूनच, दिल्लीशी चर्चा करून जे आहे ते ठरवलं जाईल असं रावसाहेब दानवे म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.